महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठं स्थित्यंतर घडतंय। पक्ष फुटतायत, गट तयार होतात आणि मराठी जनतेच्या मनात एकच प्रश्न धगधगतोय, खरं नेतृत्व कुणाचं? या सर्व गोंधळात दोन नावं आजही केंद्रस्थानी आहेत, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे। एकेकाळी एकत्र चालणारे हे दोन भाऊ आता दोन वेगवेगळ्या राजकीय वाटांवर आहेत, पण जनतेच्या मनात आजही ती एकच भावना आहे, हे दोघं पुन्हा एकत्र आले तर। आज आपण राजकारण, भावनिविषयता आणि भविष्याच्या शक्यता या तीनही अंगांनी याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ठाकरे विरुद्ध ठाकरे की ठाकरेसह ठाकरे या खास एपिसोडमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे हे नाव केवळ एक आडनाव नसून ती एक भावनाही आहे। मराठी अस्मिता, हिंदुत्वाचा आवाज आणि रस्त्यावर उतरून लढणारा कार्यकर्ता या सर्वांचं प्रतीक म्हणजे ठाकरे घराणं। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आणि शिवसेनेनं हा आवाज कोणाचा अशी भावनिक साध महाराष्ट्रातील मराठी मनाला घातली आणि मराठी मातीतून एक सुरानं या प्रतिसाद दिला। हा आवाज शिवसेनेचा। हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना। शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या करारी बाण्यानं महाराष्ट्रातील असंख्य जनतेच्या मनावर आपला ठसा उमटवला। कधीकाळी एकाच व्यासपीठावर एकाच झेंड्याखाली असणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतभेद झाले, मनभेद झाले आणि एकाच घरातील दोन राजकीय प्रवास वेगवेगळ्या वाटांवर निघाले। राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं नेतृत्व घेतलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही बाळासाहेबांचे वारस, पण आज वेगवेगळ्या राजकीय भूमिकांमध्ये। तरीही आज पुन्हा एकदा चर्चेत आहे एक प्रश्न, राज आणि उद्धव पुन्हा एकत्र येऊ शकतात का? राजकीय पार्श्वभूमी, राज ठाकरे हे सुरुवातीला शिवसेनेत होते आणि त्यांची वक्तृत्व शैली, काम करण्याची ऊर्जा आणि जनतेशी थेट संवाद या गोष्टींमुळे त्यांच्याकडे पुढील नेतृत्व म्हणून पाहिलं जात होतं। परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पक्षाची जबाबदारी दिली आणि त्यामुळे राज यांनी 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे या नव्या पक्षाची स्थापना केली। राजकीय वाटचाल, मनसेने सुरुवातीला चांगलं यश मिळवलं, परंतु पुढे राजकीय पातळीवर पक्ष मागे पडत गेला। दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने भाजप सोबत आघाडी केली आणि राज्यात सत्ता मिळवली। मात्र 2019 मध्ये शिवसेनेने भाजपपासून पारकत घेतली आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं। एकत्र येण्याच्या शक्यता, वैयक्तिक पातळीवर संबंध, राज आणि उद्धव हे चुलत भाऊ आहेत। अनेक वर्षांनंतरही दोघांनी एकमेकांविषयी पूर्ण कटुता दर्शवली नाही। प्रसंगी त्यांनी एकमेकांबद्दल सौम्यपणे बोलले। काही वेळा राज यांनी उद्धव यांच्यावर टीका केली असली तरी त्यामध्ये एक विशिष्ट मर्यादा होती। त्यावरून असं वाटतं की व्यक्तिगत पातळीवर अजूनही दारे पूर्णपणे बंद झालेली नाहीत। राजकीय गरज, राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, हे सत्य आहे। शिवसेना, उद्धव गट आणि मनसे दोघांनाही सध्या स्वतंत्रपणे मोठं यश मिळवणं कठीण जात आहे। एकत्र आले तर त्यांचे ठाकरे हे ब्रँड पुन्हा बळकट होऊ शकतो। मराठी अस्मितेवर आधारित भूमिका घेऊन एकत्र येणं हा एक प्रभावी राजकीय डाव ठरू शकतो। भाजपा आणि विरोधक, शिवसेनेची फाटाफूट झाल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचा पक्ष अडचणीत आला। राज ठाकरे यांचा भाजपा आणि मोदी शहा यांच्याशी असलेलं सधन नातं लक्षात घेतल्यास भाजप जर राज आणि उद्धव यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यात आश्चर्य वाटायला नको। एकत्र येण्यातील अडथळे, नेतृत्वाचा प्रश्न, राज आणि उद्धव या दोघांनाही आपापल्या नेतृत्वाची ओळख आहे। एकत्र येण्यासाठी कोणाचा पक्ष, कोणतं चिन्ह, कोणाचं नेतृत्व हे प्रश्न उभे आहेत आणि ते सोडवणं सोपं नाही। कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन, राज आणि उद्धव यांचे समर्थक एकमेकांशी अनेकदा संघर्षात दिसलेत। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येणं हा मोठा प्रश्न ठरू शकतो।
या एकत्रीकरणाला जनतेचा पाठिंबा मिळाल्यास कार्यकर्त्यांमध्ये समेट होण्याची शक्यता आहे, पण तो काळावर अवलंबून असेल. वैचारिक फरक. राज ठाकरे सध्या अधिक हिंदुत्ववादी भूमिका घेतात, तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्तेत राहिल्यामुळे थोडी धार कमी झाल्याचं भाजप म्हणतं. त्यामुळे दोघांची भूमिका एकत्र येण्यासाठी काही प्रमाणात पुनर्रचना करावी लागेल. राज उद्धव एकत्र ऐतिहासिक घडामोड. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं वळण ठरू शकतं. भावनिकदृष्ट्या अनेक शिवसैनिक आणि मराठी जनतेला हे पुन्हा एकत्र येणं भावेल, पण प्रत्यक्षात हे घडण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतील. राजकारणात काहीही अशक्य नसतं आणि जनतेची भावना, निवडणुकीचा दबाव आणि राजकीय हितसंबंध यांच्या रचनेत जर हे दोघं एकत्र आले तर ती महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक घडामोड असेल. तुम्हाला आमचा हा राजकीय वृत्तांक कसा वाटला ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच आमचे चॅनल SP 24 तास आम्ही बनवू आपला आवाज सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.